व्हायलाच नको असं. हे जर सगळ्यांच्या हिताचं योग्य आहे तर हे मुळच चुकीची गोष्ट झालेली आहे. आणि खरं म्हणजे राजकारण सुद्धा ज्या पद्धतीनं चालतं त्याच्यात राजकारण आणण्याची काय गोष्ट आहे. राजकारण आम्ही आणखी 10-20 वर्ष 25 वर्ष करू कदाचित, पण ह्या 100 वर्षच्या करता गोष्टी आहेत, लॉंग टर्मच्या गोष्टी आहेत. पिढ्यानपिढ्याच्या ज्यावेळेस गोष्ट आपण करत असतो त्यावेळेस असं दुर्दैवी राजकारण त्यामध्ये यायला नको. पूर्वीचा मार्ग अकोल्यावरून जाणार होता, आज अकोलेकरांनी पण मोर्चा काढला आहे. नाही, अकोल्यावरून जेव्हा तसं जर बसत असेल सरळ आणि जात असेल तर माझी काही त्याला हरकत राहणार नाही. कारण असं आहे की त्याच्यामध्ये खर्चाचे विषय असतात. हिली एरियातून जायचं असलं तर खर्च वाढतो, त्या मानानं संगमनेर सुलभ होतो. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो. अकोल्यातून जात असेल तरी माझी अडचण असायचं काही कारण नाही. फक्त आम्हाला त्यांनी चढायची आणि उतरायची परवानगी द्यावी. आता आंदोलनाची भाषा केली जाते किंवा आंदोलनही सुरू झाले आहे, तुमची काय भूमिका आहे? नाही, माझी भूमिका स्पष्ट आहे. जो रूट ठरलेला आहे त्याच्यावर त्यांनी पेमेंट केलं आहे, शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे. म्हणजे असं नाही आहे, शेतकऱ्यांना सुद्धा शेवटी स्वतःची जमीन घालवणं त्याचं मूल्य होत नसतं. असं असताना लोकांनी जमिनी जर दिलेल्या आहेत तर आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही थांबताय आणि दुसरी कुठेतरी वळवताय, पूर्णपणे एका चांगल्या योजनेला खोडा घालताय. हे थांबलं पाहिजे. आणि काही झालं तरी ही रेल्वे ही पूर्णपणे जो रूट पाहिला आमचा ठरलेला आहे, ज्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे त्या रूटनंच गेली पाहिजे. जसं निळवंडेचं राजकारण केलं गेलं, निळवंडे होऊ दिलं गेलं नाही, नंतर आता केलं गेलं, तसं आता रेल्वे मार्गाचं सुरू आहे. रेल्वे मार्ग होऊ द्यायचा नाही. तुम्हाला या विभागासाठी म्हणजे मी निळवंड फक्त संगमेरचं आहे असं नाही आहे. अकोल्याला सुद्धा त्यांचा त्याग आहे हे मान्य करून त्यांनाही पाणी आता त्यामध्ये मिळतं. संगमेरला मिळतं आहे, शेजारच्या तालुक्याला राहुरीसारख्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळतं आहे, इकडं राहत्याला पाणी मिळतं, सिन्नरला काही पाणी मिळतं आहे. असं आहे की एक निळवंड हे पुढच्या पिढ्यांचं आता 100 वर्ष पूर्ण करतो आपण भंडारदारा वजा करावर आपण इथं उभा आहोत का? हे वैभव राहिलं असतं का? निळवंड सुद्धा पुढच्या 100 वर्षाचा विचार जरी केला तर निळवंड्याचं मोठं योगदान पुढच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राहणार आहे. आता ह्या गोष्टीमध्ये कशाला राजकारण केलं पाहिजे की ज्यातून एक ही रेल्वे सुद्धा तितकीच महत्वाची आहे. हीच रेल्वे आहे की जी तुम्हाला श्रीनगरला नेऊन पोहोचवणार होती, रामेश्वरला नेणार होती. ही रेल्वे अशी आहे की तुम्हाला जंक्शन नंतर ती कलकत्त्याकडे तुम्हाला मदत करणार होती जाण्याकरता आणि अहमदाबाद ह्या पट्ट्याला सुद्धा. अरे एका स्टेशनवर तुम्ही इथं बसले असते, सगळ्यांकरताय ना, कोणालाच गैरसोयीची नाही. तुम्हाला श्रीरामपूरला रेल्वे नाही का? कोपरगावला रेल्वे नाही का? मग असं काय होतं की संगमनेरला इथून गेल्यानं तुम्हाला त्रासदायक वाटावं? म्हटलं तर लोणीला सुद्धा मदतीची आहे, शिर्डीला मदतीची आहे. किती दूर येते? 10-20 किलोमीटर काय रेल्वे 10-20 किलोमीटर अंतरावर असतात, विमानतळ असतात 50-50 किलोमीटर अंतरावर. असं काय म्हणजे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी निर्णय हा होतो आहे. त्याचा निषेधच केला पाहिजे आणि ही रेल्वे या ठरलेल्या मार्गाप्रमाणे गेली पाहिजे. तर आता राज्यात बिबट्यांचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात साठवतोय. सध्या विधानसभेवर त्याच्यावर प्रश्न उपस्थित झाला आहे. एक नवीन योजना आली की इतके लागेल. माझं मत असं आहे की या प्राण्यांकरता, वन्य प्राण्यांकरता एक कायदा आहे अभयारण्याचा. त्यांना मारू नये असं अभय देण्याचा एक कायदा आहे अभयाचा. आता माणसांना अभय देण्याचा कायदा करावा लागला असं दिसतं. त्याला जीवन जगण्याचा इतकं कठीण परिस्थितीतून, मानसिकतेतून आमचा सगळा हा भाग पट्टा जातोय. सह्याद्रीच्या पोटाचा कठीण याच्यातून जातोय. मुलं बाहेर सोडणं सुद्धा म्हणजे मुलाला खेळावं का नाही मुलांनी बाहेर, ही परिस्थिती आहे. बाहेर मोटरसायकल जावं का नाही, पाणी देण्याकरता शेतात जायचं का नाही, सगळे प्रश्न झालेले आहेत. या माणसाला अभय कोण देणार? प्राण्यांना दिलं पाहिजे, ठीक आहे, तुमचा कायदा प्राणी ते सगळं जपा, पण पहिलं माणसाला अभय देऊन ते जपा. मात्र शेळ्या सोडणं हे काय संयुक्त वाटतं? आता काय आहे म्हणजे ही फक्त बातमी शेळ्या सोडायचा कार्यक्रम होईल असं मला वाटत नाही. राग शांत करण्याकरता केलेले हे काही गोष्टी दिसत आहेत. हे तर शेळ्यातच भ्रष्टाचार होईल. सोडल्या होत्या म्हणतील, खाल्ल्या बिबट्याने शेळ्या खाल्ल्या, कार्यक्रम होईल. आहे हेच मान्य करते. आता तुम्हाला घालवायचंच असेल कोणाला तर इथून त्याच्याकरता कोणाचा शब्द गेला असेल तर माझं काय कोणाला न्यायचंच असेल आता काय बोलायचं. इथं खूप नाराजीची गोष्ट आहे. संगमनेर वेगळं थोडंच आहे सगळ्यांपासून आणि असं नाहीये. तो रूट बरोबर जोडला जातो याला विमानतळाला सुद्धा जोडला. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत
राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.